त्यागाचा गुण आमच्या जीवनात आहे. आम्ही सुद्धा सगळ्या प्रपंचाचा त्याग केला देवासाठी. जाळूनी संसार बैसलो अंगणी, तुझे नाही मनी मानसी. हे हा लेकीच्या जीवनातला गुण आहे. आणखी लेकीच्या जीवनात मर्यादा असते. माणसं जसे वागतात तसं महिलांना वागता येत नाही. माणसं कुठेही दुकानावर गप्पा मारत बसतात. महिला मंडळीला बसता येतं का? रस्त्याने जाताना गडी माणसं बसलेले असले की 4 वेळा विचार करते, माता माऊली जाऊ की नको या रस्त्याने. मर्यादा सांभाळते. तिचं जीवन मर्यादेचं असतं. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही सुद्धा आमच्या जीवनामध्ये मर्यादा सांभाळल्या. किंबहुना पुंसा पांजरिया माझी जैसा, वेदाज्ञेसी तैसा विहुनी असे. वेदामध्ये असं वर्णन आहे की स्त्रीचं जीवन असं असतं, पिता रक्षती कौमारे, भरता रक्षती यौवने. लहानपणात तिला बापाच्या ताब्यात राहावं लागतं. मोठी झाली की पतीच्या ताब्यात राहावं लागतं. आणि रक्षंती स्थविरे पुत्रहा, न स्त्री स्वातंत्र्य मरहती. म्हातारी झाली की पोरांच्या ताब्यात राहावं लागतं. तिच्या जीवनात स्वातंत्र्य नाही. तसं तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही सुद्धा मनाला वाटल तसं वागलो नाही. वेदाची आज्ञा पाळली आणि संतांची आज्ञा पाळली. त्यांनी जसं सांगितलं तसं जीवन जगलो. त्यांचं उष्ट राहिलेलं खाल्लं, त्यांनी दिलेलं वचन मोडलं नाही. वचन न मोडी बोली, सगळे गुण आमच्या जीवनात असल्यामुळं आम्ही स्वतःला लेक म्हणून घेतलं. पण नुसती लेक नाही तर लाडकी लेक आहे. लाडकी लेक कोण असते? आई वडिलांना 2-4 जरी मुली असल्या, त्यातली लाडकी कोण? जी आई वडिलांच्या मनासारखं राहते ती. आई वडिलांचा शब्द जी मोडत नाही ती आई वडिलांची लाडकी होते. तुकाराम महाराज म्हणतात, आमच्या ज्ञानोबारायांनी, नाथ महाराजांनी, आमच्या आधीच्या संतांनी जे सांगितलं तसंच मी वागलो. त्यांनी सांगितलं देव आहे, जरी आपल्याला डोळ्यानं दिसत नसला तरी देव आहे असं त्यांनी सांगितलं ना, मग आम्ही मानणार. लोकांचा स्वभाव असा असतो, ते रस्त्याच्या दगडावर विश्वास ठेवतील पण संतावर विश्वास ठेवणार नाही. समजा लातूरला अशी पाठी आहे, लातूरला म्हणा किंवा इथं लोहारा फाट्याला दगड लावलेला आहे आणि तिथं असा बांध दाखवला आणि सांगितलं लोहारा 7 किलोमीटर असं त्याच्यावर लिहिलं. मग आपण त्या दगडावर विश्वास ठेवतो की नाही? का तिथून मीटर घेऊन मोजत बसतो असं खरंच 7 किलोमीटर आहे का? नाही नाही, त्या दगडावर आपण ठाम विश्वास ठेवतो की नक्की 7च किलोमीटर असणार. आणि ते जर ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं देव आहे, आम्ही देव पाहिला असं म्हणलं, लोक म्हणतात कशावरून? बघा, दगडावर विश्वास आहे पण संतावर नाही. एक खूप शिकलेला माणूस पण नास्तिक, आपल्या हिंदू धर्माचा असं वैशिष्ट्य आहे, मुसलमानाचा माणूस किती शिकला तरी तो अल्लाह नाही असं कधीच म्हणणार नाही. ख्रिश्चन माणूस किती प्रोफेशनल झाला तरी तो येशू ख्रिस्तावर कधी शंका घेणार नाही त्याच्या अस्तित्वावर. आणि आपल्या धर्मातला माणूस 2 वर्ग जास्त शिकला की तो म्हणतो देवबीव काही नाही, सगळे अंधश्रद्धा आहे असं म्हणायला लागतो. तसा एक माणूस तो म्हणायचा देवबीव काही नाही, पण त्याचा मुलगा असा कीर्तनात टाळ घेऊन उभा राहायचा. तो म्हटलं बाबा असं नसतं, ज्या अर्थी एवढं सुंदर जग आहे त्या अर्थी या जगाचा कुणीतरी मालक असलाच पाहिजे. त्याचा बाप म्हणला कार्ट्या मला शिकवतो का तू? तो म्हटला मग जग झालं कसं काय सांगा ना. त्याचा बाप म्हटला आपोआपच झालं म्हणे जग. मग पोरगा म्हटलं ठीक आहे. बाप कामाला गेला,
पोराने एक पेपर घेतला, पांढऱ्या रंगाचा चांगला ड्रॉइंग पेपर म्हणतात त्याला, सुंदर चित्र काढलं त्याच्यावर आणि बाप आल्याबरोबर दिसेल असं ठेवलं. संध्याकाळी बाप आला आणि त्याला म्हटलं, बाळू किती सुंदर चित्र काढलं रे, कुणी काढलं हे चित्र? तर म्हटलं, पप्पा कुणीच नाही काढलं, हे आपोआपच निघलं म्हणे चित्र. बाप म्हणला, गाढवा चित्र कुठं आपोआप निघत असतं का? पोरगा म्हणला, गाढवाचे पप्पा जग कुठं आपोआप होत असतं का? अहो, ज्या अर्थी चित्र आहे त्या अर्थी चित्रकार कुणीतरी मानलाच पाहिजे, आणि ज्या अर्थी एवढं सुंदर जग आहे त्या अर्थी या जगाचा मालक कुणीतरी मानलाच पाहिजे. नाहीतर तुकाराम महाराज म्हणतात, सांगा ना, आपलं शरीर कुणाच्या सत्तेनं चाललंय? चाले हे शरीर ठेवला. ज्ञानोबांनी जसं आम्हाला जीवन जगायला सांगितलं, देवाला मानायला सांगितलं, वेदाला मानायला सांगितलं, आम्ही त्यांच्या प्रत्येक वचनावर विश्वास ठेवला नाही. ते ज्या मार्गाने गेले त्यांच्या मागोमाग आम्ही चाललो, त्यांच्या पायावर आम्ही विश्वास ठेवला, शंका घेतली नाही. संतांची या पायी त्याची कारण तुम्हाला सांगितली, लेखीचे गुण आहेत म्हणून. आणि लाडकी का, तर त्यांच्या वचनावर विश्वास ठेवला म्हणून त्यांची लाडकी झाली. आणि दुसरं परमार्थ सफळ होण्याचं कारण मजवरी कृपा बहुतांची. परमार्थ सफळ
व्हायचा असेल तर कुण्या तरी संत महात्म्यांची आपल्यावर कृपा पाहिजे. आपण किती हुशार असलो आणि एखाद्या संत महात्म्याची आपण कृपा संपादन केली नाही तरी आपण परमार्थात यशस्वी होऊ शकत नाही. कुण्या तरी संत महात्म्यांनी आपल्याकडे कृपेने डोळे भरून पाहिलं पाहिजे. कुण्या तरी संतांनी आपल्या डोक्यावर कृपेने हात ठेवला पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हा दिठीवा दयावरी झळके की हा पद्म करू माथा पारुखे, तो जीवची परी तुके महेशीशी. एखाद्या महात्म्याने नुसतं डोळे भरून आपल्याकडे प्रेमाने पाहिलं तर आपण वेडे असले तरी विद्वान होऊ. अहो नाही, एखादा रेडा असला तरी तो वेद बोलेल कशाने. होता कृपा तुमची संतांची कृपा पाहिजे आणि कीर्तन चांगलं व्हायचं असेल तर टाळकऱ्यांची कृपा पाहिजे. नाथ महाराजांची ओवी भागवतामध्ये नाथ महाराज म्हणतात, आपल्याला जर देव पाहिजे असेल तर काही अवघडात जाऊ नये. साधावया निज काज सांडून लौकिकाची लाज, कीर्तनी नाचती भोज अति निर्लज्ज निशंक. कीर्तनात निर्लज्ज होऊन नाचा, देव आपल्या जवळ प्रगट होईल. विठ्ठल विठ्ठल. वैकुंठवासी जगन्नाथ अण्णा पवार त्यांना एका जणाने विचारलं, तो म्हटला, महाराज हे तुमच्या संप्रदायात टाळ घेऊन नाचतात वारकरी, टाळ कुठल्यानं कुठं देव भेटत असतो का म्हणे. त्यासाठी वेदांत शिकावा, शास्त्र अभ्यास करावा, ग्रंथ अध्ययन करावं. टाळ कुठल्यानं उड्या मारल्यानं देव भेटतो का. ते म्हटले, बाबा देव भेटावा म्हणून नाचत नाहीत, हे देव भेटला म्हणून नाचतात. तुकाराम महाराज म्हणतात, सगळ्या संतांची माझ्यावर कृपा झाली. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तुका सर्वाश्रेष्ठ प्रिया माथोर काजो अवतार नामयाचा. बर ज्ञानो
कृपा झाली, नामदेवरायांची सुद्धा कृपा झाली. कशावरून? नामदेवे केले स्वप्नामाची पांडुरंगाना घेऊन आले. सांगितले काम करावे, कवित्व वाहुगे निमित्त बोलू नये. ज्ञानोबारायांची कृपा झाली, नामदेवरायांची कृपा झाली आणि नाथ भागवताच्या श्रवणाच्या पारायणाच्या निमित्तानं नाथ महाराजांची सुद्धा कृपा झाली. असं जुनी लोक सांगतात की तुकाराम महाराजांनी एकनाथी भागवताचे 1000 पारायण केली होती. एकनाथी भागवत म्हणजे वारकऱ्यांचा प्राण आहे महाराज. वैकुंठवासी निवृत्ती महाराज वक्ते असं सांगायचे की ज्या घरामध्ये एकनाथी भागवताची पोथी नुसती ठेवलेली आहे त्या घरात कुणावरही करणी धरणी होऊ शकत नाही. आणि झालेली असेल, तुम्ही एकनाथी भागवत आणून घरात ठेवा, करणी धरणीचा प्रयोग झाला असेल तरी ती निघून जातो. एवढी एकनाथ भागवताच्या नुसत्या पोथीची शक्ती आहे. विठ्ठल या संतांची तर कृपा माझ्यावर झालीच, पण आणखी परमार्थ करण्यासाठी काही लोकांची कृपा पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे देवाची कृपा पाहिजे. देवाने सद्बुद्धी दिली पाहिजे. देवानं असं आपल्याला मनात विचार आणले पाहिजे की तू जा बाबा कीर्तनाला, असं देवाने विचार सुचवले पाहिजे. नाहीतर तुम्ही पहा, आपण कीर्तनाला निघालो घरून, रस्त्याच्या कडेला काही बैल बांधलेले असतात. आपण त्या बैलांना म्हणतो चला कीर्तनाला, येतील का? आणि तुम्ही आग्रह केला, अडचला लय चांगलं कीर्तन आहे आज, येतील का? तरी नाही. म्हणजे कीर्तनाला बैल येत नाही. कीर्तनाला कोण येतात? माणसं येतात. म्हणजे कीर्तनाला येतात ती माणसं. आणि किती आग्रह करा, येत नाही ती कोण? मोठ्याने म्हणा का बरं असं होतं? देव त्यांना सद्बुद्धी देत नाही. देव म्हणतात तुम्हाला परमार्थ करायची संधी फक्त माणसाच्या जन्मात, बस, पुन्हा परमार्थ करण्याची संधी नाही. देवाची कृपा पाहिजे. देवानं आपल्याला माणसाचा जन्म दिला पाहिजे. पहिली देवाची कृपा. दुसरी कृपा पाहिजे ती म्हणजे ऋषी मुनींची संतांची कृपा पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात आमची वाणी गोड आहे, आमचं मन लावून लोक कीर्तन ऐकतात. याचं कारण कृपा या केली संतजनी, माझी अलंकारिली वाणी, प्रीती हे लावली कीर्तनी, तुका चरणी लोळतसे. तिसरी कृपा पाहिजे शास्त्राची. म्हणजे जे ग्रंथ आपण वाचतो ते आपल्याला समजले पाहिजे ना. गाथा वाचण्यासाठी गाथा आपल्याला समजला पाहिजे. ती अक्षरातून तुकाराम महाराजांना काय सांगायचं ते आपल्याला समजलं पाहिजे. एकाने अभंग घेतला तुकाराम महाराजांचा, त्याच्यावर बोलू लागला, गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाचे आनंदे आवडे. तो म्हणला तुकाराम महाराज भजन करायला बसले होते भंडाऱ्या डोंगरावर आणि त्यांच्या समोर एक गाय आली आणि ती गाय उड्या मारू लागली आणि तिच्याकडे पाहून तुकाराम महाराजांनी लिहिलं गाय नाचे पुढे आपुलिया छंदे. असं म्हणल्यावर चालेल का? एका माणसाने ज्ञानेश्वरीवर प्रवचन करायला बसला आणि पहिलीच ओवी घेतली. आता पहिली ओवी म्हणजे सगळ्यात अवघड आहे. दुसरी कुठली तरी 12व्या अध्यायातली घ्यायची ते नाही. पहिलीच ओवी घेतली आणि त्याच्यावर बोलायला लागला. तो म्हटला ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात त्या ओवीतून? म्हटले ओम नमोजी अध्याय. म्हणजे ज्ञानेश्वरीचं पारायण करताना अध्याय मोजायचे नाही, ओम नमोजी अध्याय. दुसरा म्हटला काय अर्थ सांगतो गड्या, जरा काही अभ्यास करावा. दुसरा सांगायला बसला तो म्हटला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आता माझ्या पुढे किती मोठा महाराज येऊन बसू द्या, मी कुणालाच मोजणार नाही, ओम नमोजी. असं आहे का त्याचा अर्थ? काही नाही. शास्त्राची कृपा असल्याशिवाय शास्त्र समजत नाही. वैकुंठवासी शंकर महाराज खंडारकर गोष्ट सांगायचे.
ते म्हटले एक विद्वान काशीला 12 वर्ष अभ्यास करून आला आणि त्याला वाटलं आपण शिकलेलं शास्त्र कुणाला तरी आपण शिकवलं पाहिजे. श्री गुरु साखरे महाराज असं म्हणायचे, एखादा मृदंगाचार्य कधी चांगला म्हणायचा, त्याने त्याच्यासारखा एखादा मृदंगाचार्य तयार केला तर त्याचं जीवन सफळ झालं. एखादा भजन्या चांगला कधी, त्यानं त्याच्यासारखा एक तरी भजन्या तयार करावा तर त्याचं जीवन सफळ झालं. कीर्तनकार चांगला कोण, ज्याने आपल्यासारखा कीर्तनकार तयार केला तो खरा कीर्तनकार. तसं त्याला वाटलं आपण शास्त्र शिकून आलो, कुणाला तरी शिकवलं पाहिजे. गावातल्या एका पोराला सांगितलं, बाळा मी तुला वेदांत सांगतो, रोज माझ्याकडे पाठाला येत जा. तो श्रीमंताचा पोरगा महाराजांची आज्ञा म्हणून येऊन बसायचा आणि महाराजांनी काही सांगितलं की हो महाराज तुम्ही सांगता ते खरंय, काही सांगू द्या, हो महाराज तुम्ही सांगता ते खरंय. महाराजांना वाटलं हा खरंच ऐकतो का नुसतं नंदी बैलासारखं मान डोलत. मग महाराजांनी एक दिवशी त्याला जरा वेगळ्या पद्धतीने सांगायला सुरुवात केली. त्याला म्हटले, बाळ एकदा काय झालं, हळूच वाऱ्याची झुळूक आली. तो म्हटलं हो महाराज तुम्ही सांगता ते खरंय. आणि त्या वाऱ्याच्या झुळुकीने हिमालय पर्वत दुभंगला. तो म्हटलं हो महाराज तुम्ही सांगता ते खरंय. आणि मग त्या हिमालयातून 2 माशा उडत उडत निघाल्या आणि त्या माशा लातूरला आल्या. तो म्हटलं हो महाराज तुम्ही सांगता ते खरंय. आणि मोठ्या किराणा दुकानात गेल्या आणि एका एका माशीने 5-5 किलोची गुळाची ढेप आपल्या तोंडात उचलली आणि पुन्हा उडत उडत हिमालयात गेल्या. तो म्हटला हो महाराज तुम्ही सांगता ते खरंय. महाराज म्हटले तू काय मूर्ख आहेस का रे. महाराज तो म्हटला हो महाराज तुम्ही सांगता ते खरंय. महाराज म्हटले नाही नाही, तुझ्या सारख्या मूर्खाला मी वेदांत सांगायला बसलो, मला वाटतं मीच महामूर्ख आहे. तो म्हटला हो महाराज तुम्ही सांगता. याला काय म्हणतात, शास्त्राची अवकृपा म्हणतात. किती समजून सांगा समजतच नाही, याला शास्त्राची अवकृपा म्हणतात. आणि एखादा भाग्यवान असा असतो